कुकरच्या एका शिट्टीत इतकी स्वादिष्ट अशी काजू मटर मसाल्याची भाजी तयार होते की जी हॉटेलच्या भारीतल्या भारी भाजीला सुद्धा मागे टाकते. इतकी स्वादिष्ट, इतकी फ्लेवरफुल बनते की घरातले लहानच काय मोठेही मागून खातात. आणि बाहेरचे जर पाहुणे आले असतील ते तुम्हाला परत परत बनवण्यासाठी सांगतील, इतकी छान ही भाजी तयार होते. तर सध्या भाजी मार्केटमध्ये मटार भरपूर प्रमाणात आहेत. मटार तर आपण घेऊन येतो, पण या मटारपासून आपण नेमकी कोणती रेसिपी बनवायची हे लगेच आपल्याला वेळेवर सुचत नाही. तर त्यासाठी मी आजची ही साधी सोपी पण हॉटेलपेक्षाही भारी चवीची अशी काजू मटर मसाल्याची भाजीची रेसिपी शेअर केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कुकर तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेत, ते टाकलेत. तर कांदे टाकून झाल्यावर अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला, खूपही जास्त परतवायचं नाही. अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे फक्त. त्यानंतर एक मोठा टोमॅटोही मी असे उभे काप करून घेतलेत, मोठे मोठे टोमॅटो टाकून घेतला आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे साहित्य आपल्याला जास्तही परतवायचं नाही आहे. तर इथे आता 8 ते 10 काजू घेतलेत. हे काजू न भिजवताच घ्यायचे आहेत आपल्याला, कोरडे. त्यानंतर 2 ते 3 आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत. यामुळे या भाजीला छान अशी टेस्ट येते. आणि भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता खडा मसाला घेतला आहे मी. 2 ते 3 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, तेजपत्ता आहे, लवंग आहे, मोठी वेलची घेतली आहे. असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही. काळी मिरी, दालचिनीचे तुकडे आणि 2 हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत. तर हा सर्व खडा मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जोही कुठला खडा मसाल्यातील प्रकार असेल तो तुम्ही वापरू शकता. तर खडा मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आणि आता सगळ्यात शेवटी अगदी अर्धा कप पाणी टाकायचे आपल्याला. जास्तही पाण्याचा वापर नाही करायचा, जेणेकरून हे सर्व साहित्य कुकरला खाली लागायला नको, म्हणून पाण्याचा वापर करायचा आहे. आणि आता एका साईडला एक वाटी घेतली आहे. त्यामध्ये मटार स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे धुतलेले मटार टाकून घेतले. 15 ते 20 काजू अशा प्रकारे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे 2 भाग करून घ्यायचे. ते काजूही टाकून घेतलेत वाटीत. आणि ही वाटी आता कुकरमध्ये ठेवायची आहे. तर वाटी ठेवून झाल्यानंतर आता कुकर बंद करून घ्यायचा आहे. आणि लो टू मिडियम फ्लेमवर एक शिट्टी करून घ्यायची आहे. एकच शिट्टी करायची आहे आपल्याला, जास्त शिट्ट्या नाही करायच्या. आणि कुकर आपोआप गार झाल्यावर कुकर उघडून घ्यायचा आहे. तर इथे आता मी कुकर उघडलेला आहे. तर वरती ठेवलेली जी मटार आणि काजूची वाटी आहे ती काढून घ्यायची आहे. तर खालच्या आपल्या वाटणाच्या साहित्यामध्ये आपण पाणी टाकलेलं असल्यामुळे बघू शकतात अजिबात खाली लागलेलं नाही आहे आणि मस्त असं शिजलं आहे सर्व साहित्य. त्यानंतर आता याच्यातला जो तेजपत्ता आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण सर्व वाटणाच्या साहित्यात तेजपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो छान असा उतरलेला आहे, म्हणून आपण तो काढून घेतला आहे. त्यानंतर जी मोठी वेलची घेतलेली होती, तर त्याचे जे बाहेरची साल आहे ती काढून टाकायची आपल्याला. आणि आतल्या ज्या बिया आहेत त्याच फक्त आपल्याला वाटणमध्ये वापरून घ्यायच्या आहेत. वरची साल काढून टाकायची आहे. इथे आता मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण सर्व टाकून घ्यायचं आहे. थोड्याशा कोथिंबीरच्या जर काड्या असतील तर ते काड्याही तुम्ही टाकू शकतात, यामुळे भाजीला फ्लेवर छान असा येतो. आणि आता त्यानंतर पाण्याचा वापर न करता छान असं वाटण करून घ्यायचं आहे. तर एका साईडला तुम्ही बघू शकता आपण वाटीत ठेवलेले जे मटार आहेत ते छान शिजले, काजूही मस्त मऊ झालेले आहेत. तर वाटण छान असं मी बारीक करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकतात पाण्याचा वापर न करता हे वाटण केलेलं आहे, तरी अगदी स्मूथ अशी ही पेस्ट तयार झाली आहे, कारण सर्व साहित्य मस्त असं शिजलेलं आहे. तर कढई तापायला ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी बटरचाही वापर करू शकतात. आणि 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल आणि तूप अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं तडतडल्यानंतर इथे आता 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर काश्मीरी लाल तिखट असेल तेही तुम्ही वापरू शकतात. आणि त्यानंतर आता लगेच यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातही थोडंसं पाणी टाकून ते आपल्याला कढईत टाकायचं आहे. आणि आता हे वाटण
अगदी मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. खूप काही वेळ नाही लागत, अगदी पटापट असं हे परतलं जातं. 4 ते 5 मिनिट लागतात तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवायला. तर इथे तुम्ही बघू शकता वाटण मी हाय फ्लेमवरच परतून घेतलं आहे आणि बघा अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे. मस्त कलरही आला आहे. त्यानंतर आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले वाटीतले मटार आणि काजू टाकून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात. पाव चमचा हळद टाकली आहे. 1 चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे. तुमच्याकडे जोही कुठला साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही टाकू शकतात. आणि इथे आता 2 ते 3 चमचे दुधावरची जी साय असते ती घेतली आहे मी, व्यवस्थित फेटून घेतली आहे. तुमच्याकडे जर साय नसेल तर तुम्ही 3 ते 4 चमचे दह्याचाही वापर करू शकता. फक्त दही घेताना जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. तर साय टाकून झाल्यावर अगदी फटाफट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय टू मिडियम ठेवायची आहे. तर सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे. तुम्ही बघू शकतात भाजीचं जे टेक्स्चर आलं आहे खूप सुंदर आलं आहे. त्यानंतर आता त्यामध्ये 1 ते 1.5 कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे, कमी किंवा जास्त. तुम्हाला भाजी किती घट्टसर हवी त्या अंदाजाने. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता अर्धवट झाकण ठेवून ही भाजी आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आता मी झाकण काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान घट्टसर ग्रेव्हीची अशी ही काजू मटर मसाल्याची भाजी तयार झाली आहे. वरून आता सगळ्यात शेवटी भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे मी. गॅस बंद केला आहे. तर मस्त गरमागरम अशी ही भाजी चपातीसोबत किंवा नानसोबत, पुलावसोबतही तुम्ही खाऊ शकतात. खूप छान लागते. सध्या आता वाटाणे भरपूर मिळतात भाजी मार्केटमध्ये. आमच्या घरात तर ही भाजी नेहमीच होते. मग तुम्ही कधी ट्राय करता आणि ही भाजी बनवल्यावर कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. आणि अजूनही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.